तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत आपण पारावरती म्हणजे खाडीवरती जाणार आहोत. आता आपल्याला आज आपण शिलवय पाडणार आहोत. शिलवय म्हणजे सुद्धा शिंपल्या. त्या शिंपल्या आणि शिलवय हा जो काय प्रकार आहे तो तुम्हाला मी आता खाडीवरती जाऊन दाखवतो. खाडीवरती आमच्या वाडीतील काही महिला मंडळ आणि काही लोक गेलेली आहेत आणि मी आजच सकाळी गावाला आलो आहे, त्यामुळे मला आता जायला थोडा उशीर होतो आहे. पण काही हरकत नाही. पाणी तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे बऱ्यापैकी पाणी पडलेलं आहे. तर आपल्याला अजून इथून जवळजवळ अर्धा तास चालायचं आहे. तर चला आपण डायरेक्ट आता लोकेशनवरती जाऊन बघूया आपल्याला आज किती शिलवय भेटतात त्या. चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. एक नंबरचा नजारा बघा, एक नंबर. काय सीन दिसतोय मित्रांनो बघा. आता पाणी पडलेलं आहे पूर्ण, म्हणजे अजून पडतं आहे आणि मी आहे आता मोड्यावरती. सुपर डुपर नजारा एकदम. मी हे बघताय आमच्या शेजारी आज बंदरवाडीमध्ये पालखी आहे. तर आपले मेंबर पालखीसाठी चाललेत आणि आम्ही चाललो आहे शिलवय पाडायला. तुम्ही बघताय आम्ही कसे जंगलातून चाललो आहोत. आता फक्त 10 मिनिटावर आपलं लोकेशन आहे. तिथे मग जे लोक पुढे गेलेत त्यांनी शिलवय पाडायला सुरुवात केलीच असेल. आपण जाऊन बघू लवकरात लवकर. हे बघा आजूबाजूला फुल जंगल आहे. पुढे बबडी चालतोय, माझ्या पाठीमागे बंटी आहे. तुम्ही इथे बघताय ही सगळी जाळी इथे आहेत ना, काढून ठेवलेत सुकण्यासाठी. म्हणजे जाळं लावलेलं खाडीला, तर जाळं आता काढून जे खाडीच्या बाहेर आणून सुकायला ठेवलेलं आहे. बघू शकता. म्हणजे हे वाण असतं, वाण प्रकार म्हणजे जे वाण लावतात ना, तसंच मग आपण त्याला बंगा बोलतो. ते हे बंग्याची ही सगळी जाळी आहेत. हे बघा, ही आपल्या मोगरेवाडीची सगळी जाळी आहेत, त्यांनी इकडे ठेवलेली आहेत. इथे बंटीने आतमध्ये प्रवेश केलेला आहे. थोडासा चिखल आहे इकडे वाटेवरती, काय हरकत नाही. आपण हळूहळू जाणार आहोत. आणि त्या तिकडे आतमध्ये बघताय, तुम्हाला दाखवतो लांबूनच. बघा किती लोक लाईनमध्ये बसलेत बघा. आपण जवळ जाऊन बघणारच आहोत कसे पाडतात ते. आमच्या कापशी खाडीचा व्ह्यू बघा मित्रांनो, सुरेख एक नंबरचा व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर. एखाद्या कुठल्या पिक्चरचं गाणं शूट करावं असं हा लोकेशन आहे. एक नंबर लोकेशन. आपण आता उशीर न करता पटापट पुढे जाऊन बघूया की कशा शिलवय पाडतायत त्या. चला बघा मित्रांनो, असे बसले आहेत शिलवय पाडायला. 1 2 3. इथे 3 मेंबर आहेत. इकडे काकी आहे माझी, सरी काकी. विशेषतः तुम्ही यांना बघा, आमच्या वाडीतले दत्त्याप्पा आहेत. त्यांच्या मुली उद्या गावाला येणार आहेत, त्यांच्यासाठी त्या शिलवय पाडायला आलेत. बघा कसा प्रकार आहे. नारळाची करवंटी आहे, आम्ही त्याला बेली बोलतो. त्या करवंटीने हा जो रेतीचा भाग आहे तो असा राऊंडमध्ये तो बाहेर काढतात आणि त्यातून त्या शिलवई बाहेर येतात. या बघा, त्यांना थोड्याशा भेटल्या आहेत. साईज काय फारशी मोठी नाही आहे, पण त्यांनी एवढ्या जमा केल्या आहेत. अजून भेटू शकतात. पिशवीमध्ये थोड्याशा आहेत अजून. नीट दिसणार नाही, ऊन आहे, पण आहे. मी तुम्हाला एकंदरीत दाखवतो. इथे बघताय बंटी शेटने सुद्धा सुरुवात केलेली आहे. बंटी या कुणासाठी मला भेटतील ना. बघू बंटी किती शिलवय पाडतोय. साईज काय मोठी दिसत नाही आहे. चला बघूया. बघताय तुम्ही माझी बहिणाबाई निकिता, ती सुद्धा मुंबईवरून सकाळीच आले आणि डायरेक्ट शिलवय पाडायला आले. हे बघा कशा शिलवय पाडते बघा. ट्रेडिशनल, एकदम पारंपरिक. आणि याची चवसुद्धा एवढी सुंदर असते मित्रांनो. हे गरम पाण्यामध्ये बॉईल करतात. तर हे तुम्ही सुकंसुद्धा करू शकता कांदा बटाट्यामध्ये, किंवा याचा रसासुद्धा करू शकता. A1 एकदम सिजनेबल आहे. इथून जी सुरुवात झाली ते सगळे लाईनमध्ये मेंबर बघा, प्रत्येकजण आपापल्या शिलवय पाडतोय. एक इथे या काकी आहेत, 2 3 4. समोर मामी आहे, आप्पा आहे. तेव्हा इकडे सुरेश मामा पण आहेत.
सगळे मेंबर आहेत. किती मेंबर आहेत हो. शिलवय कशा पाडतात ते दाखवतो. या सगळ्या माझ्या माम्या आहेत इकडे. सगळ्या A to Z माम्याच आहेत. हा बघा सगळ्याजण शिलवय पाडायला आले. मामी बरे आहेस ना काकी? हे बघा ही एक मामी इकडे आहे. हा मग तुम्ही शिलवय पाडताय तर मग दाखवायला आलो कशा शिलवय पाडतात त्या. बघा मित्रांनो किती मेंबर आहेत आणि किती जण असे शिलवय पाडायला बसतात. एकदम पारंपरिक आहे ना खरी मजा. तुम्ही किती हॉटेलमध्ये जाऊन महागडं खा पण ह्या शिलवय समोर सगळं फिकर. मग पाठवायला लागतं. शाबाश. हां हां आहे बरी आहे ना? बरं आहे बरं आहे. आलाय तो? हो हो हो. भेटतायत का आम्ही? भेटतायत ना. हे जे खड्डे दिसत आहेत ना हे जुने आहेत. म्हणजे याच्या आधी येऊन इकडे शिलवय पाडलेले आहेत. त्याचे सगळे मार्क उठलेत बघा. म्हणजे जसं जसं पाणी खाली जातं पाणी पडतं तसं मग आपली सगळी माणसं जी आहेत पाण्यालगत शिलवय पाडत असतात. म्हणजे तिकडे जसं पाण्याच्या जवळ पाडतात तर त्या तिकडे शिलवय जास्त भेटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सगळे पाण्याच्या लगत बघा सगळे एकदम पाण्याच्या किनाऱ्याला बसून शिलवय पाडतायत. ते निकिताने खूप जोर लावलाय मित्रांनो. तू लवकर आलेली? या बघा बारीक बारीक करून बघा तिने बऱ्याच जमा केल्यात. सुपर. साईज तर छोटे आहे काय कायच मोठे आहेत पण बऱ्यापैकी भेटल्या तिला. मस्तच. राणी रास्ते कशाला. इथे बघा राणीने पण मस्त जमवल्यात. सगळी मुंबईकर मंडळी आहे. गावाला आली की बघा डायरेक्ट शिलवय पाडायला. इकडे माई आहे. माईचा काय बोलतात ना दाहिने हात का खेळले की बाई हात का खेळले काय बोलतात त्यातला प्रकार. म्हणजे रोजचं काम झालेलं आहे माईचे. हे बघा इथे एक मुळा आहे म्हणजे शिंपला आहे ब्लॅकवाला. हे बघा छोटी साईज आहे आणि एक भेटलेला आहे. इथून ज्या खुंट्या मारलेल्या दिसत आहेत ना हे बघा पूर्ण राऊंडमध्ये पूर्ण अशा ह्या खुंट्या मारल्यात. ते जे मी तुम्हाला येताना बाहेर जाळं जे सुकायला ठेवलं आहे दाखवलं ना ते जाळं आहे ना ह्या खुंटीला ते लोक बांधून ठेवतात. म्हणजे की काय ना इकडून पाणी भरलं म्हणजे या साईडने असं पाणी भरलं तर पाणी भरलं की जे मध्यंतरी बघा हे म्हणजे ही झाडी दिसते छोटी छोटी म्हणजे छोटंसं बेटच आहे म्हणा ते. मग त्या तिकडून आहे ना भरलेल्या पाण्यात जे मासे असतात ना ते ह्या इकडे एंट्री करतात. मग याच्या इथे आतमध्ये आल्याच्या नंतर जसं हे पाणी आता पडलं आहे असं पाणी पडल्याच्या नंतर मग ते मासे त्या तिकडे खालच्या बाजूला अटकून राहतात. म्हणजे बंगा. आम्ही याला बंगा बोलतो. कोळी लोक याला वान बोलतात. ह्या कुंट्या अशा परमनंट मारलेल्या आहेत. आता सीझन आहे तर सगळे लोक जाळं लावतात. आता हे ह्या एरियामध्ये पर्टिक्युलरमध्ये त्या लोकांचंच इकडे जाळं लावायचं हे असतं. म्हणजे त्यांची हद्द असं समजून चला. आणि त्यावरती तिकडे आहे ना हा जो खडक दिसतोय त्या खडकाच्या पलीकडे वरती अजून 2-3 वाड्यांची जाळी असतात. जसं की आमचं असतं बंदरवाडीचं असतं. त्या पलीकडे रामनवाडी आहे त्या लोकांचंसुद्धा जाळं असतं. असं म्हणजे या पुऱ्या खाडीला आपापल्या हद्द अशा नेमून ठेवलेल्या आहेत. त्या नेमून ठेवलेल्या हद्दामध्ये म्हणजे नेमून ठेवलेल्या हद्दामध्ये आहेत ना ह्या सगळ्या अशा बंगा लावलं जातं. चला मित्रांनो आता घरी जायची वेळ झाली. म्हणजे आपली जी माणसं शिलवय पाडायला आलेली आहेत ती आता बसलेली आहेत इकडे म्हणजे अजून पाडतायत. पाण्याला तशी आता भरतीसुद्धा लागलेली आहे. मी थांबत नाही ह्याकरता की आता ज्या शिलवय म्हणजे शिलवय कशा पाडतात काय पाडतात ते मी तुम्हाला दाखवलंच आहे. आणि शिलवय ऑलरेडी म्हणजे ॲक्च्युली छोट्या छोट्या मिळत आहेत. त्यामुळे आता म्हणजे कंटिन्यू सारखं तेच तुम्हाला दाखवण्यापेक्षा म्हटलं आता आपण घरी जाऊया. घरी जाऊन थोडंसं झोपू कारण दुपारनंतरसुद्धा आपल्याला बरीचशी कामं आहेत. उद्या पालखी येणार आहे घरी. तर चला मित्रांनो मी आता खाडीतून बाहेर पडतो. बाकी मंडळी आता थोड्या वेळाने सगळे निघतीलच. चला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या ज्या शिलवय म्हणजे आम्ही ज्या शिलवय बोलतो म्हणजे त्याला कोळी भाषेत शिंपल्या बोलतात. तर तुमच्याकडे ह्या शिंपल्यांना किंवा शिलवईंना काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.